ह्यो काळ चिनो असो नको रे कोणा हसो ह्यो काळ चिनो असो नको रे कोणा हसो ह्यो काळ चिनो नको रे कोणा हसो ह्यो काळ चिनो असो ही भागाई वाटली कशी पोरा पोरा जगतली कशी चौपाशी म्हणतात म्हशी
काय काय सांगत माझं बसलो बसो काळजीलो बसो एकी नाही आमच्या कोकणात भांडणं तंटे गावागावात एकी नाही आमच्या कोकणात भांडणं तंटे गावागावात एकमेकावर उगीच म्हणतात पैसो घालवतात हे कोर्टात एकमेकावर उगीच म्हणतात पैसो घालवतात हे कोर्टात काय काय सांगत माझो बसलो बसो काळजीलो बसो नको रे कोणा कसो काळजीलो बसो यो काळजीलो बसो नको रे कोणा कसो यो काळजीलो बसो नको रे कोणा कसो यो काळजीलो बसो सुस्वागतम 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 धन्यवाद. आज या कोकण नागरिक सेवा संस्था यांच्या वतीने चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा मराठी नवीन वर्ष आणि त्याच्या स्वागताच्या निमित्ताने आज या ठिकाणी आमने सामने डबल वारीचा हा जंगी सामना या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी मी स्वतः संदीप पुजारे मुक्काम पोस्ट नाडक तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि माझ्या जोडीला बुवा माननीय दुर्वास पुरव बुवा मुक्काम पोस्ट वाडा तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग तर आम्हा दोन्ही बुवांना इथे भजन करण्याची सुवर्ण संधी कोकण नागरिक सेवा संस्था यांच्या वतीने या ठिकाणी सुवर्ण संधी प्राप्त झाली. त्याबद्दल मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय गोविंद उमारे यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष सन्माननीय प्रकाश घाडे यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. या मंडळाचे सचिव सन्माननीय नितीन घाडीगावकर यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. भजनकार सन्माननीय विजय कुटक यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे जगन्नाथ नांदगावकर यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. उपभजनकार सन्माननीय दीपक गुजर यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी सन्माननीय धोंडूजी म्हात्रे साहेब आणि या ठिकाणी रमाकांतजी म्हात्रे साहेब या ठिकाणी हजर आहेत. त्यांचेही मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी या भजनासाठी ज्यांनी मला फोनवरून संपर्क साधला ते आमचे परममित्र अमित राणे यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी आमचे परममित्र बुवा राकेश विशाळ बुवा या ठिकाणी हजर आहेत. त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी यूट्यूब चॅनल चंद्रकांत रासम साहेब या ठिकाणी हजर आहेत. त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. दोन्ही बुवांना जी साऊंड सिस्टीम लावलेली आहे त्या साऊंड सिस्टीम वाल्यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. तुम्ही जमलेले सगळे मायबाप तुम्हा सर्वांना नमस्कार करून तुमचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी या भजन रसिकांमध्ये काही भजनी बुवा असतील, काही पकवान वादक असतील, काही दशावतारी कलाकार असतील, काही अन्य कलाकार असतील, सर्वांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी
सांगी तू ओम नमो जियाद्य ओम नमो याद्य ओम नमो जियाद्य ओम नमो याद्य वेद प्रतिपाद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा आत्मरूपा देवा तुझी गणेश देवा तुझी गणेश सकलात्मती प्रकाश सकलात्मती प्रकाश म्हणे निवृत्तीदास म्हणे निवृत्तीदास अवधारी जोजी अवधारी जोडे अवधारी जोजी अवधारी जोडे अवधारी जोडे अवधारी जोडे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा पुंडरीक वरदा ज्ञानदेव कोणाला मी नाव नाही ठेवणार, फक्त जर बोललास त्याची परतफेड 100% करणार. मग पुढे गजर होऊ दे नाही तर नको होऊ दे, कारण सुरुवात बुवा तुमची असताना या ठिकाणी टायमिंगच त्या पोस्टरवर दिलेलं आहे की 6 ते 10, बरोबर ना. 10:30-11 पर्यंत ठीक आहे, पुढे चाललं तर आपलं नशीब म्हणायचं. मग बुवा पहिल्या सुरुवातीलाच जर तुम्ही 1.5 तास काढलास तर मी काय करणार बुवा, विचार करा. गावात ना हो या सदऱ्याकच इतके पैसे घातले आज, तेवढे तरी लोक देऊन देवो माका, तेवढी तरी काळजी माझी करा. बाकी सुरुवात भजनात तुमचं नाव नाही ठेवणार, पण जा बोललेला तुम्ही 100% परतफेड करणार. या मंडळाचे आभार मानावे तेवढे कमी आहेत, कारण आज
आपल्या हिंदू धर्म संस्कृती तुम्ही जपताय आपली, आणि तुमच्यासाठी खरोखरच टाळ्या झाल्या पाहिजे. आणि या ठिकाणी आज तुम्ही ऑर्केस्ट्रा ठेवू शकला असता, पण तुम्ही विचार केला की परमेश्वरापर्यंत जर थेट पोचायचं असेल तर त्याच्यावर एकच मार्ग म्हणजे नामस्मरण, आणि ते नामस्मरण तुम्ही या ठिकाणी ठेवलात. डबल बारीचा सामना म्हणून तुमच्यासाठी खरोखरच तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. मी दोन्ही बुवा म्हणजे गावात जवळजवळ, पण फक्त बुवा आमचे मुंबईलाच राहतात, मी गाव आलोच आहे आणि गावातनं मी गेलो, पण माझं काही विचार करीतच नाही पाहुणा. बहुतेक मग मारून घालूच्याच विचारात दिसतात. होय, मी जळा कशात बुवा 500 रुपये घ्यावा 100 घ्यावा, प्रत्येकाच्या ज्या नशिबात असतात तर माका मिळणार. कदाचित तुमच्यापेक्षा 500ची नोट जास्तही मिळू शकता. शेवटी प्रत्येकाच्या नशिबावर अवलंबून. आता तुम्ही फक्त काय केलं ते साहेब समोर बघितल्यानंतर तुम्ही जरा जास्ती वेळ काढलाच नाही, ते 500 येईपर्यंत तुम्ही थांबलाच नाही. मी नेले त्या कारमा, ते गेले, आता थांबले नाही. आता माका 500 कोण देणार? तर प्रत्येकाचा नशीब असता. पण आज तुमका मिळाली, उद्या माका मिळतील. किंवा ज्यांनी आपल्यात संपर्क केला न्या, काय त्यांचं नाव, अमित राणे, आता यांच्यावर जबाबदारी सगळी लिहिली आहे. कारण आपण मराठी माणसं आहोत आणि एकाच माणसाचा समजा विचार केलो आणि दुसऱ्याचं ना विचार वाईट होता ना. तर मी गावात नाही गेलो, मी काय बोलत जाणार की दुर्वाज बरोबर 500च्या नोटी दिला नाही, माका काय दिलं नाही. ही जबाबदारी सगळे आता अमित राणेंवर आहे. त्यांनी आपल्या काय मंडळात करूचा आणि ती लेवल तुम्ही साधून देऊच्या. मी बोलणार आहे, जा काय बोलले ते बायकोन हात फिरवल्यानंतर केस व केवढ्यात या सगळ्या महिला मंडळात सगळ्यांचीच काय केसवाले नवरे नाहीत बुवा. माझ्यासारखं एकाच तरी कोणतरी असत, तिका कितक्यात पडली ही बारी. होय ना, बायकोन हात फिरवल्या केस जातात ना. दोघं 4 जण गेली घरी जाऊ का. हो, या बुवान सांगितलेलं मग ते खरा नाही. आपण काय हात फिरवलेलो नाही तरी त्यांचे कसे गेले ते आता ते त्यांची भांडणं लावून गेले. आता घरी भांडणं चालू असतील त्यांची. हो, असू दे. या सगळ्या तुम्ही माझ्यासाठी बोललास, पण बुवा 500ची नोट घ्या, 100ची घ्या, 200ची, तुमका सगळी नोटी दिला नाही. प्रत्येक नोटीवर बुवा फोटो माझा. सगळे पैसे तुम्ही घेतला. जर तुमका इतक्या माझ्या टाकल्याचं वाटत असला तर सगळे पैसे माका देऊचेच जातात ना. आणि फोटो त्या नोटींवर ना माझो. ओके, शोधून केस कापूचे लागतो. आम्ही सांगितलं नाही, ढेंगातनं कधी जाता तो कळत नाही. आणि मानवर केल्यावर म्हणतात गोट्या गोट्या गोट्या. हो विषय काय तो माझ्या लक्षात नाही येलो, पण असंच ढेंगातनं जाताना मानवर केल्यावर म्हणतात गोट्या गोट्या. व चेष्टा करून तुमका काय सांगू, मी आत्ता सुद्धा बुवा गाडी करून दिली दिव्यातना. तुमच्या समोरची गोष्ट, कारण ट्रेनच्या प्रवासाच्या भानगडीत पडत नाही. वरच्या उकाक माझा हात पोचत नाही. कोणाच्या तरी काहीतरी धरण्यापेक्षा त्या गाडीने नाही गेलेला बरं. आणि नुसती जाबा जाबी डब्यात चढलात की एक कोणतं बोमटतच. आपल्या सामानावर लक्ष ठेवा, आपलं सामान चेक करा. म्हटलं गावात सुद्धा तेव्हा सगळा सामान बरोबर होता. आणि आता डब्यात चढल्यावर काय सांगता, अगला स्टेशन कळवा, नेक्स्ट स्टेशन कळवा. म्हटलं थांब आधी ठाण्यात उतरते ते तुका कसा काय तर कळवते, काय चढल्यापासून कळवा कळवा. नेक्स्ट स्टेशन घाटकोपर. पाठच्या माणसानं पुढच्या माणसाच्या पाठीचा चामडा काढला आणि घाटकोपरात जायचं. अगला स्टेशन घाटकोपर. म्हटलं की तो कोपर घे आणि त्याच्या पाठीवर घास कोपर. अगला स्टेशन घाट, त्याचा चामडा काढला. येताना बुवा मी दिवा ट्रेन नेली. ती दिवा ट्रेनची मजाच वेगळी बुवा. त्या 100 मिनिटला सवना पाणी बॉटल जरा सोडला, काय टायमिंग असाच बुवा. ती पाणी विकणारी एक महिला, काय प्रॅक्टिस त्यांची असतात. एक महिला पाणी विकू घेतात ती सुद्धा तू विशेष समजत नाही हो. पाणी 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 आपल्यात कळत नाही ती पाणी विकता की ती का पाणी हवा. होय,
ती एक महिला चालते पुढे एक प्लॅटफॉर्मवरनच एक कोणतरी काकडी घ्या काकडी वाकडी वाकडी काकडी म्हटलं आतमध्ये तरी हे बघूया सरळ आती वाकडी आती बाकी बुवा जास्त तुम्ही काय बोलू नाहीस माका ते नंतर मग काय नाता तर नंतर सांगतील पण का अगोदर मलाच काय काय बोलून गेले असू दे टाकल्यावरनं बोलल्याबद्दल माका अजिबात निर्लज्जच झाले मी नाहीतर काय करणार काय माका ताच कळत नाही फोल्डिंगचं असतं तर घरी काढून तरी दिलं असते पण सगळे माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले बुवा माझी कळ काढूचे असतात तेव्हा टाकल्यावरच चढते आणि मरतात मग घसरून खाली पडतं हॅलो हॅलो वाटाणे शेंगदाणे एका चाकणा म्हणतात तर लिहून घेतलं पाहिजे एकाच कलियुग म्हणतो असू दे या ठिकाणी भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे म्हणजे भजन भजावा जपावा आणि नमावा त्यामुळे भजनाची सुरुवात भजन या रूपाने करूया 100% बाकीचं काय बुवा बोलले ते रूपाच्या दानाच्या अभंगाच्या अगोदर बोलणार आणि मग बुवांकडे गजर देणार ओके लंबोदर गजमुख मोरया
नारद मुनीवर स्तुत्येती विष्णू मृदुंग वाजविती वीणा जड सरस्वती सरस्वती ब्रह्मा ताल धरी हाती ब्रह्मा ताल धरी हाती ताल धरी हाती ताल धरी हाती ताल धरी हाती शिवदूत नंदन पाणी साग सानिक नमो गजानन गम पाणी पमग साग मग गम प नाम शंकर बोला शिवदूत नंदन पाणी साग सानिक नमो गजानन गम पाणी पमग साग मग गम प नाम शंकर बोला शिवदूत नंदन पाणी साग सानिक नमो गजानन गम पाणी पमग साग मग गम प नाम शंकर बोला नाम शंकर बोला नाम शंकर बोला ओम गणपते नमः गणपते नमः ओम गणपते नमः ओम गणपते हे नमः गाना दे रे ना 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 गाना दे रे तारी तारी गाना दो गाना दे रे तारी तारी गाना दो गाना दे रे गाना दे रे ना गाना दे रे गाना दे रे ना गाना दे रे ना जाताचे आठवले आपण मागल्याशिवाय मिळत नाही पॉस मागूचा लागता तसा झाला पण असून हे लेवल अजून माझा खूप माझा परफॉर्म अजून बाकी आहे म्हणजे तुमच्या ओव्हरटेक केले माका वाटतं 200 रुपये जास्त झाले ते हो पेटवतेच आहे 500-500चे नोटी मिळाल्यावर माणूस काय करू शकता असं नसतं बुवा तुम्ही तर इतक्या लेवल का गेलात की बायकोन बोलले हात फिरवता तेव्हा केस जातात असं कधीच नसतं बुवा बायको ती बायको असता बुवा आपल्या बायकोवर इतकं प्रेम करायचं ना शेजारची म्हणा कवी नवरो होत असो इतके आपल्या बायकोवर प्रेम करायचं व 50% आरक्षण आहो त्यांका वागिले आहेत ते होय लाडके बहिणी आहेत ते आज 1,500 रुपये त्यांका महिन्याक मिळतं काय काय जणांचे बंद झाले पण मिळायचे एवढं नक्की काय काय नवऱ्याने काम धंदो सोडला नव्हतो 1,500 बायकोचे चालू झाल्यापासून तो कामालाच जायचो ना बायको पैसे आणून सुद्धा बँकेत तोच जायचो 1,000 रुपये आणून द्यायचो 500 रुपये गायब वाघिणीत ते आज 50% आरक्षण महिला वर्गांसाठी कारण काश्मीरमध्ये ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी आपले जे जवान शहीद झाले त्या शहीद जवानांसाठी पहिली मदत जर कोणी केलेली असेल तर बचत गटातील महिला मंडळांनी पहिली मदत केली त्यामुळे वाघिणी आहेत ते बुवा आता बुवा भजन ऐकतात ती पण एवढी संसाराची काळजी दुपारी भाजी कुठची करायची उद्या डब्यासाठी भाजी कुठची करूची याचं टेन्शन त्यांना आतापासून असतं हसताना सुद्धा ती विचार करून हसतात बुवा की मी जोरात हसले तर ते काय म्हणतील नाही तर सकाळीच ह्या भांडा तो टकलो काय सांगा तेवढ्यात हॅ पण हसत होते म्हणजे त्याच्यावरनं सुद्धा भांडण म्हणजे इतकी संसाराची बुवा काळजी असता रात्री झोपताना सुद्धा लाईटची सगळी बटन बंद काय बघूनच सगळ्यांच्या शेवटी झोपणार आपल्यात काय बटनांची पडलेली नसतात
पण ती सगळी एवढी काळजी असतं, सगळी बटन बंदत काय बघून सगळ्यांच्या शेवटी झोपणार आणि सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठणार, कारण त्यांना डबो करूच असतं सकाळी, बरोबर ना. आणि गावातल्या महिलांका चुलीत आग करूची असता, त्यामुळे त्यांच्या वांगडा वाकडा तो खाय चुलीची ही परिस्थिती आहे बुवा. इतका टेन्शन असताना या महिला वर्गांका आम्ही तुमच्या बाजून कित्या बोलतोय बुवा, डायरेक्ट बोललो की बायको जेव्हा हात फिरवतं तेव्हा नवऱ्याचे केस जातं बुवा. काय सांगणार, आपल्या आईच्या मागे जर आपली काळजी जर करणारी कोण असत ना तर ते आपली बायको असतं बुवा, बरोबर ना. तुम्ही तो डायरेक्ट सांगितलं हात फिरवल्या की केस जातं. एवढा टेन्शन असताना त्यांना बुवा आता टेन्शन समजता कधी, ज्यावेळी ती केस विचारतात ना तेव्हा फणीत केस साठवतात, तेव्हा त्यांना टेन्शन किती आता समजतं. आणि ते केस सुद्धा महिला वर्ग टाकून देत नाही, एवढी संसाराची काळजी. त्या केसांचे गुटळे करून एका भरणीत साठवून ठेवतात. गुरव बुवा कधी येत तिची वाट बघून. टेम्पो आला टेम्पो, केसावर भांडी, ती भरणी बाहेर काढतं, केस देणार आणि मोठा स्टीलचा घमेल घेतात. मी संध्याकाळी नवरवलो की आनंदात सांगतात, का बघा तिने मोठा घमेल दिला ना, म्हणजे केस गेलेल्याचा दुःख त्यांना नसतं, पण स्टीलचा नवीन घमेल घेतलेल्याचा आनंद असता त्यांना बुवा महिला वर्ग म्हणतात. आणि आमच्या घरी पण बुवा तीच परिस्थिती झाली. असं कोण येऊ नको, टेम्पो आला टेम्पो की माका उठवून घालतं. एक देवा म्हणून माझा तळपाट केला. आता आमच्या घरात भांडी जास्त झाली आणि केस कमी झाले, संसारासाठी त्याग केलेलो आहे बुवा. ओके. आणि ह्या बुवा काय कवालीसाठी हो, मोराचं चित्र आहो, आणि मोर आपला राष्ट्रीय पक्षी आहे बुवा. तुम्ही डायरेक्ट कवालीसाठी म्हणजे एवढे पैसे घातले, मी आता जीवत देता येतील काहीतरी, हायवे उभं राहते गाडी माझ्या घाला म्हणून सांगते मरत एकदाच. एवढे जर पैसे घालून तुम्ही जर कवाली केलाच काही विचारलं, फुकटचे नाही काय मग. हो, त्यांना असं वाटतं की मी पाकिस्तानात ना चिल्लो. अरे बुवा, समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं, पाण्याचं मोल करण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं, आणि त्या शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं. कारण बुवा, डोंगर कुणाला वाकत नाही, सूर्य कुणाला झाकत नाही, डोंगर कुणाला वाकत नाही, सूर्य कुणाला झाकत नाही. आणि कोकण नागरिक सेवा संस्थेतील ग्रामस्थ कुणाच्या बापाला घाबरत नाहीत बुवा, कुणाच्या बापाला घाबरत नाहीत, कुणाच्या बापाला घाबरत नाहीत. कारण महाराजांची कीर्ती देखा भल्या भल्यांना सुटला घाम, कोणी घेईना पुढाकार, साऱ्या नीट मानली हाल. इतक्यात एक सरदार उठला, म्हणाला मै लावूंगा शिवाजी को, आणि त्याने ढाऊ चढला.
अरे आओ शिवाजी आओ हमारे गले लगे जाओ हाँ नसून म्हणतो कसा अरे आओ शिवाजी आओ हमारे गले लगे जाओ महाराजांनी खानाला आलिंगन दिलं आता आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला पण महाराज खूप हुशार होते ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळी आपल्या हातातल्या बोटातून वाघनख काढून घेतले होते वाघनखांचा मारा केला आणि खानाचा पुतळा बाहेर काढला कारण तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी असं वाटलं कारण गावठी आहे बुवा त्याला चवच वेगळी असतात गणपती बोला दोनच राजे इथे गाजले दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर दोनच राजे इथे गाजले दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर
जनतेचा विचार करून साहेब उठले